गाण्याला सूर दे की सार आबादान दे जी देवा ये नात्यांना वीण दे की शब्दांना अर्थ दे की पाखरांना वाट दे जी देवा अभिमान नवतेज उमलू दे मनावरी चैतन्य बहरू दे साऱ्यांच्या मनावरी अभिमान नवतेज उमलू दे मनावरी चैतन्य बहरू दे साऱ्यांच्या मनावरी रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा एक कला गुणांची नाळ जोडते रंगभूमी ही माता नवरसांची सांगड जुळते अशी रुपेरी गाथा. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगुका अण्णा ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या 12व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका या राज्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या स्पर्धेत पुण्याच्या रंगपंढरी संस्थेच्या बरड एकांकिकेने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 12व्या पर्वातील अटल करंडकवर आपले नाव कोरले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते 1 लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक प्रदान करून गौरवण्यात आलं. तसेच यावर्षी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सव वर्ष असल्याने या महत्त्वपूर्ण वर्षानिमित्त गौरव रंगभूमीचा पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे या 2 रंगकर्मींचा गौरवही करण्यात आला. एक गोष्ट आहे, अटल करंडक एकांकिका स्पर्धा हे गेली 12 वर्ष महाराष्ट्र स्तरावरती होते. फक्त पनवेलमध्येच होत नाही, ही महाराष्ट्रातील विविध अशा मोठमोठ्या आणि नामवंत अशा शहरामध्ये ज्याला सांस्कृतिक नाटकाचा असा वारसा आहे अशा प्रकारच्या शहरामध्ये नाशिक, सातारा किंवा पुणे या बऱ्याचशा नागपूर म्हणजे महाराष्ट्राच्या चारी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण वगैरे अशा सगळ्या ठिकाणी होत असते. आणि त्याच्यातून असे हे होत असताना हे 12 वर्ष आहे. 12 वर्षानंतरच्या सुमारास नेमका माझा म्हणजेच रामशेठ ठाकूर यांचा एक अमृत महोत्सवी वर्ष म्हणून अख्खं वर्षभर साजरं केलं जात आहे. विविध प्रकारचे अनेक प्रकारचे कमीत कमी म्हणजे 10-20 प्रकारचे असे निमित्तानं असा अमृत विविध कार्यक्रम आयोजित करून हे वर्षभर चालू आहे. आणि अशा वेळेला हे अटल करंडक जो आहे हा इतकी 12 वर्षाचा आता एक तप आणि तशा दृष्टीने साधारणतः हे चालू आहे. खरं तर ह्या नाट्यसृष्टी मराठीमधली जी आहे ती मराठी माणसाच्या हृदयाचा ठाव घेत असते. आणि अशा वेळेला हे पनवेलमध्ये ज्या पद्धतीने चाललंय ते आमच्या सर्व ज्येष्ठ कलाकारांना त्यांना आवडले, भावले आणि त्याच्यामुळं त्यांनी या आजच्या कार्यक्रमाला यायचं मान्य केलंय. आमचे प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी हे त्यासाठी अविरत मेहनत घेत असतात. वर्षभर विविध प्रकारचे आपल्या कलाकृती मग त्या एकांकिकाच नव्हे, नाटकच नव्हे, कीर्तन, काव्यवाचन, अगदी कालिदासाचा दिन सुद्धा असा साजरा केला जातो. तर अशा प्रकारचे विविध हे केले जातात. अशी एक टीम आहे वर्षभर कार्यरत असते. आणि आतापर्यंत 95 एकांकिका सादरल्यात. आता नामवंत असे 25 एकांकिका ह्याचा आता त्यातून निवडल्यात आणि त्यातून हा आता कार्यक्रम होतोय. आता प्रसिद्ध असे अभिनेते आहेत, त्यांचा त्यानिमित्तानं सत्कार पण ठेवलेला आहे. त्यामुळे हा आजचा उत्सव पनवेल महापालिकेच्या दृष्टीनं, नगरीच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि मला त्याचा विशेष आनंद होतोय की माझ्या अमृत महोत्सवानिमित्तानं हा साजरा केला होत आहे. मी खरंच या कलाकारांचा आणि आपणा सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. कोणतरी आज अटल यश अपयश हे मांड्यावर असतं. अपयश कधीच येत नाही. जिथपर्यंत मी अपयशाची वृत्ती